आणि गुन्ह्याला पायबंद घालणं हे पोलिसाचं काम आहे. अचानक आलेल्या माणसाला पोलिसांना सुद्धा मी त्याला दोष देणार नाही की अचानक आलेल्या माणसाला पोलिसांनी त्याला तिथं पकडलं ना, परंतु असे जे वृत्तीचे लोक असतात त्यांना कोणीतरी भयकवतं किंवा त्यांना काहीतरी लालच देतं, त्यामुळे असे गुन्हे घडतात. आम्हाला कधीही मला अनेक वेळेला असे धमक्या आल्यात, मी कधी प्रेसच्या समोर आलो नाही, मी कधी पुढे वाच्यता केली नाही. हे येतात आता धमक्या हे नाही वगैरे वगैरे, परंतु घरापर्यंत येऊन असं करणं हे मला वाटतं त्याचा हेतू काहीतरी वेगळा असावा हे निश्चित आहे. असं आहे की त्याला माहिती आहे गुन्हेगार आहे, त्याला पोलीस काय हे माहिती आहे. तुमच्या घरी तुम्ही पालकमंत्री आहात, तुमच्याकडे पोलिसाचा बंदोबस्त असतो हे पण माहिती आहे, तरी तो तेवढी डेअरिंग करतो. माझा प्रश्न असा आहे की मग तुमच्याकडे येण्याची डेअरिंग करतो तर सामान्य लोकांचं काय होतं? निश्चितच याची आपण सर्वांनी दखल घेतलीच पाहिजे. अहो त्याला क्रांचक पोलीस स्टेशनला घेऊन गेले तर त्या पोलिसाला म्हणलं तू 13 नंबर आहे का, म्हणजे काय, ज्यांनी चापट मारली तो म्हणतो इससे डबल बदला मग तुमचे लोक, आणि बिंदास काही त्याला काही वाटत नव्हतं. अशा प्रकारे जर तो पोलिसाची आरेरावी करत असेल तर कदाचित मग अशा लोकांना खऱ्या अर्थानं समज आपली जबर दाखवणं हे पोलिसाचं काम आहे. तुम्ही क्राईमच्या मीटिंग घेतल्या, तुम्ही पोलिसांना सूचना दिल्या, सगळ्या केलं, पण शेवटी तुमच्यापर्यंत पोहोचले सगळं. कधी कधी गुन्हेगाराला वचक बसवण्यासाठी जे काही पोलिसांनी ऍक्शन घेतलाय त्याचा परिणाम एखाद्या वेळेला आपण वैसा बडा काम करेंगे की दुनिया देखते रहे असं काही त्या डोक्यात असू शकतं, किंवा आजकाल जे काही बातम्या चालल्यात त्या अनुषंगाने कोणी सगळीकडून आता हा माणूस काही थांबत नाही, काय असाही प्रकार काही करत असतील. परंतु जोपर्यंत सत्यता समोर येत नाही तोपर्यंत मी कुणावरही आरोप करणार नाही, भाष्य करणार नाही. परंतु हा जो पकडला गेलेला आरोपी होच याचा तपास पोलीस योग्य दिशेने करतील असा माझा विश्वास आहे. सुरक्षा आहे ती तेवढी योग्य वाटते तुम्हाला की सुरक्षा आणखी कडक व्हायला? नाही, सुरक्षा आहे तेवढी ठीक आहे. सुरक्षा आणखीन वाढवणं याचा अर्थ असा होत नाही पूर्ण ताफाच घेऊन मी फिरलं पाहिजे असं मला त्याची आवश्यकता वाटत नाही. जे पोलीस माझ्याकडे आहेत ते सफिशियंट आहे. पोलीस यंत्रणेचं अपयश आहे का? नाही, अपयश म्हणता येत नाही. अचानक आलेला एखादा आरोपी हे पोलीस यंत्रणाचं अपयश नाहीये, परंतु पोलिसांनी आता या सगळ्या गोष्टीवर बारकाईने नजर ठेवली पाहिजे. पोलिसांनी मध्यंतरी जेव्हा हे बाकी अतिक्रमण किंवा इतर सगळं चाललंय त्या टायमाला पुरेपूर बंदोबस्त सर्वांना दिलेला आहे, सर्व आमदाराला दिलेला आहे, लोकप्रतिनिधी दिलेला आहे, मलाही दिलेला आहे. म्हणून पोलीस आपलं काम करते. आपण त्यांच्यावर आरोप लावून या गुन्हेगाराला मोकट सुटायला संधी देऊ नये असं माझी विनंती आहे. शंकेचं तर निश्चित आहे ना, मी गाडीतून उतरतो लाईट जाते. मी सगळ्यांना आता सांगितलं का आपलं तो का DVRचं काय म्हणतात ते पहा कुठे येते. म्हणजे साहेब त्या टायमाला लाईट गेली होती आणि जनरेटर चालू व्हायला 1 मिनिटाचा कालावधी लागतो. त्याच्यानंतर ते कॅमेरे जे CCTV